नमस्कार. प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः या सूत्राशी सुसंगत असा भारतीय जनता पार्टीचं काम चालतं आणि यानुसार आपण लोकशाही मार्गाने आपण मागे ऐकून असाल की लोकशाही मार्गाने आमच्या बूथ कमिट्या यांची निवडणूक झाली, त्याच्यानंतर मंडळाध्यक्षांची निवड लोकशाही मार्गाने झाली, त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांची आणि प्रदेशाध्यक्षांची. अशाच प्रकारे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, त्यानंतर आमचे कर्तव्यदक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, तसंच आमच्या वरिष्ठ नेतृत्व कर्तव्य दीपकजी बेहरे साहेब असतील, किरणजी ठाकरे साहेब असतील आणि वसंतशेठ भोईर, नितीनजी कांदलगावकर, सुनीलजी गोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कर्जत भाजप ग्रामीण मंडळ काम करताना लोकशाही पद्धतीने आम्ही 66 बूथच्या कमिट्या आम्ही लोकशाही मार्गाने बूथ अध्यक्ष आणि प्लस 10 जणांची सदस्यांची कमिटी ही लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून केली. त्याच्यानंतर मंडलाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती ही लोकशाही मार्गानेच झालेली आहे. म्हणजे परिवारवादाला बगल देत भारतीय जनता पार्टी ही लोकशाही पद्धतीने ही पक्षांतर्गत कार्यकारिणीची निवडणूक करत असते. म्हणून आज आम्ही संपूर्ण लोकशाही मार्गाचा अवलंबन करून आज आम्ही कर्जत ग्रामीण मंडळाची कार्यकारिणी जाहीर करतोय आणि ही कार्यकारिणी आम्ही जाहीर करत असताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांच्या नेतृत्वात मी आज ही कार्यकारिणी जाहीर करतोय. तर कर्जत ग्रामीण मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये श्री रामदास किसन घरत आणि सचिन सूर्याजी मस्कर हे कर्जत ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस असतील. त्यानंतर कृष्णा रामचंद्र शिंगोले, निलेश एकनाथ पिंपळकर, कृष्णा तुकाराम हेनकर, सौ अंकिता वैभव भोईर, तुकाराम कमलाकर जोशी, श्री रमेश मनोहर शेलके आणि प्रतिभा विनायक बारणे या उपाध्यक्ष असतील. त्याच्यानंतर रवींद्र बालू म्हशे, काशीनाथ हिरू रसाल, मंजुलाबाई भिका गावंडा, अर्जुन भीमा पोपे, संजय लक्ष्मण सावला, सारिका शंकर पादीर, योगेश लक्ष्मण एनकर आणि वर्षा सुनील मस्कर या चिटणीस असतील. त्याच्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून श्री रवींद्र हरिचंद्र वेले हे मंडळाचे कोषाध्यक्ष असतील. मंडळामध्ये आम्ही 30% महिलांचा सहभाग घेतलेला आहे आणि कार्यकारिणीमध्ये सुद्धा आम्ही 30%. याप्रमाणे मेन जी कार्यकारिणी, या कार्यकारिणीमध्ये 5 महिलांचा सहभाग आलेला आहे. त्याच्यानंतर जी कार्यकारिणी राहिली त्याच्यामध्ये 15, म्हणजे एकूण कार्यकारिणीमध्ये 20 महिलांचा सहभाग असणार आहे. म्हणजे 30% जो 20 महिलांचा जो आम्हाला प्रदेशाकडून जो हे आलेला आहे, प्रक्रिया आलेला आहे, तो आम्ही इथे पूर्ण करतोय. यामध्ये आम्ही युवकांनाही सहभागी करून घेतोय, महिलांनाही सहभागी करून घेतोय आणि जे भाजपचे ज्येष्ठ जे आहेत, ज्येष्ठांचाही सहभाग असणार आहे, त्यांचाही मान आम्ही इथे राखणार आहे. त्याच्यानंतर आम्ही महिला मोर्चांचे कार्यकारिणी आम्ही ती सुद्धा इथं जाहीर करतोय. तर महिला मोर्चा कर्जत ग्रामीण मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्ष असतील सौ संगीता अनिल हारकुडे, तसेच सरचिटणीस सौ दक्षता विक्रांत वाघमारे, सरचिटणीस यमुना रामचंद्र बोरसे, उपाध्यक्ष असतील सौ नैना विठ्ठल पादीर, उपाध्यक्ष सौ सोनल महेश भोईर, उपाध्यक्ष सौ संजना चाऊ केवारी, उपाध्यक्ष सौ वैभवी दशरथ विषे, चिटणीस रंजना रवींद्र एनकर, चिटणीस सकुबाई नामदेव हिंदोला, चिटणीस नेत्रा रमेश शेलके, चिटणीस लीलाबाई बलिराम भोईर आणि कोषाध्यक्ष असतील सौ नाजुका गणेश रसाल. त्याचप्रमाणे आम्ही युवा मोर्चे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांच्या नेतृत्वात मी कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश माधव रसाल यांनी कार्यकारिणीची जाहीर केलेली आहे. या कार्यकारिणीमध्ये जी मंडळाची जी फादर बॉडी आहे याच्यामध्ये 16 पदाधिकारी, यामध्येही 5 महिलांचा सहभाग. त्यानंतर 61 जणांची मुख्य कार्यकारिणी जी मंडळाची कार्यकारिणी, यामध्ये 15 महिलांचा सहभाग. यामध्ये ST SC यांचा जो कोटा आहे तो पण पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर
काही मोर्चे, आघाडी, प्रकोष्ठ, सेल आणि पंचायत समितीची कार्यकारिणी, जिल्हा परिषदची कार्यकारिणी आणि ग्रामपंचायतची कार्यकारिणी, एकंदरीत असं याचा विचार केला तर जवळजवळ आगामी काळामध्ये आपल्याला या मंडळामध्ये सगळ्या नियुक्त्या साधारणतः 500 ते 550च्या या आकड्यापर्यंत पोहोचतील असं मी इथे जाहीर करतो. यामध्ये आम्ही प्रदेशांनी जे क्रायटेरिया ठरवून दिला होता की त्यामध्ये 20 महिलांचा सहभाग असायला पाहिजे, SC ST चा जो कोटा दिला होता ते सर्व आम्ही राखून ही कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे समाजातील प्रत्येक स्तरावरती समाजातल्या प्रत्येक गोरगरिबाला आणि तळागाळातल्या माणसाला आम्ही न्याय देण्याचं काम यापुढे ही कार्यकारिणीच्या मार्फत होईल यात मला शंका वाटत नाही. त्याच्यानंतर आम्ही काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, अत्यावश्यक सेवांच्या जबाबदाऱ्या दिल्या. यामध्ये सामाजिक उन्नतीसाठी, त्याच्यानंतर विकासाचे काही प्रश्न असतील, त्याच्यानंतर आरोग्याचे विषय असतील, स्वच्छता असेल, त्याच्यानंतर शैक्षणिक विषय असतील, शैक्षणिक मध्ये तरुण युवा पिढीचे काय जे भवितव्य असतील, या सर्व समस्ये संदर्भात आम्ही त्या सुद्धा जबाबदाऱ्या आम्ही निश्चित केलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून दिलेल्या आहेत आणि त्याचीही घोषणा आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे या कार्यकारिणीमुळे आणि भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळाच्या या मंडळाकडून समाजाचा अधिकाधिक विकास होईल, समाजाच्या अधिकाधिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न या मंडळामार्फत होईल आणि फक्त सामाजिक कार्य, राजकीय पक्ष असल्यामुळे राजकीय तर संबंध येतीलच, परंतु 80% समाजकार्य 20% राजकारण या उक्तीप्रमाणे आम्ही यापुढे ही कार्यकारिणी काम करेल आणि याचा रिझल्ट येत्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसेल.